नमस्कार, मी अशोक विष्णुजी सिंगेवार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वाढोणा खुर्द, पंचायत समिती घाटंजी, केंद्र पारवा, जिल्हा यवतमाळ येथे कार्यरत असून माझ्याकडे पारवा केंद्राचा प्रभार आहे आणि मी सन 2023 आणि 24 या सत्रामध्ये हा नवोपक्रम अध्ययन निष्पत्ती साध्य करणारा मॅग्नेट बोर्ड हा नवोपक्रम मागील वर्षी मी इयत्ता पहिलीमध्ये सादर केलेला आहे। या मॅग्नेट बोर्डमध्ये आपल्याला श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन या ज्या चारही क्रिया आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पहिलीमध्ये मी हा उपक्रम सादर केलेला आहे। तर मुलांनो, तुम्हाला गोष्ट आवडते ना? आपण बघूया आता तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसते फळ्यावर ते मला सांगायचं। बघा इथे काय दिसलं? आता आपण ससा आणि कासव, ससा आणि कासव यांची गोष्ट ऐकणार आहोत। आता कोण आहे? कासव। हे माझ्या हातात कासव आहे, इथे ससा आहे। ससा आणि कासव दोघेही एकत्र भेटले आणि भेटल्यानंतर दोघांनी काय ठरवलं की आपण शर्यत लावू। काय लावू? शर्यत लावू। ठरल्याप्रमाणे मग दोघेही शर्यतीला तयार झाले। मग दोघांची शर्यत सुरू झाली। हळूहळू कासव चालायला लागला। सशाला वाटलं की आपण टुनुक टुनुक उड्या मारत टप्पर जाऊ शकतो आणि शर्यत जिंकू शकतो, म्हणून ससा टुनुक टुनुक उड्या मारत मारत कुठे पोहोचला? एका झाडाजवळ शेत होतं। त्या शेताजवळ त्याला हिरवं हिरवं गवत आणि काय दिसलं? गाजर। काय दिसलं? गाजर। आणि त्या सशाने काय केलं मग? काय खाल्लं? गाजर खाल्लं, गवत खाल्लं आणि त्याचं पोट टुम भरलं आणि तो तिथे झोपी गेला। हा कासव हळूहळू 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 पुढे जायला लागला आणि ससा मात्र झोपूनच राहिला। मग काय झालं? हळूहळू हळूहळू कासव पुढे पुढे जात जात त्याने जिंकली। त्याची जी शर्यत होती ती त्याने जिंकली। समजलं? मग आता या शर्यतीमध्ये कोण जिंकलं? कासव। ससा का नाही जिंकला? गवत आणि गाजर खाऊन तो झोपी गेला। अशा प्रकारे ससा आणि कासवाची गोष्ट आवडली तुम्हाला?